मुलांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर सुरू केले आणि कॉम्प्लेक्स नंबर्सची रिक्वायरमेंट का पडली, कॉम्प्लेक्स नंबर्स डिफाइन का करावे लागले हे आपण कालच्या लेक्चरला समजून घेतलं आणि सगळ्यात शेवटी आपण कॉम्प्लेक्स नंबर डिफाइन केला आणि महत्त्वाचा एक रिझल्टही आपण पाहिला. सो पुन्हा एकदा आपण ते रिवाइज करूयात. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर? हा कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? The numbers of the form a plus ib, the numbers of the form a plus ib where a and b are the real numbers and I is equal to square root of minus 1. Such a type of numbers they are called complex numbers. महत्वाचं लक्षात घ्या, हा जो आपण I मी इथे डिफाइन केलाय हा इमॅजिनरी युनिट आहे आणि याची किंमत आपण डिफाइन केली होती काल. इट इज अ स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1. सो a प्लस आय बी याच्यामध्ये a आणि b हे रिअल नंबर्स आहेत, लक्षात घ्या. सो a प्लस आय बी या फॉर्म मध्ये जे नंबर्स असतील त्यांना आपण कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणणार. थोडक्यात मला असंही म्हणता येईल की ज्या नंबर मध्ये हा आय येईल इमॅजिनरी युनिट, अशा नंबरला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणायचं. ठीक आहे. जनरली कॉम्प्लेक्स नंबर्स दे आर डिनोटेड बाय स्मॉल झेड. कॉम्प्लेक्स नंबर आपण स्मॉल झेड ने डिनोट करणार, लक्षात घ्या. मग फॉर एक्झाम्पल कालही आपण एक्झाम्पल्स पाहिले होते. सपोज इफ आय टेक z इज इक्वल टू 5 मायनस 6i किंवा सपोज z इज इक्वल टू 2 प्लस 7i, सपोज z इज इक्वल टू 3i. सो हे सगळे एक्झाम्पल्स कॉम्प्लेक्स नंबरचे आहेत. अजूनही भरपूर नंबर आपल्याला लिहिता येतील. काल आपण एक महत्त्वाचा रिझल्ट पाहिला, म्हणजे आपण नंबर थेअरीच्या डेव्हलपमेंटमध्ये पाहिलं की जेव्हा नवीन नंबर आपण डिफाइन करत गेलो त्यावेळेला जे त्याच्या आधीचे नंबर्स डिफाइन झाले आहेत ते सगळे नंबर या नवीन नंबरच्या सेटमध्ये आपण इन्क्लूड करत होतो. म्हणजे त्याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, नॅचरल नंबर्स नंतर आपण होल नंबर डिफाइन केले, होल नंबर नंतर इंटिजर्स, इंटिजर्स नंतर रॅशनल नंबर्स, देन इरॅशनल नंबर्स अँड देन रिअल नंबर्स. तुम्ही आता जर एखादा रिअल नंबर घेतला तर लक्षात घ्या दॅट रिअल नंबर इट मे बी नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर. म्हणजे आपण जर एखादा मोठा सेट कन्सिडर केला, सपोज यू कॅन से, समजा मी सेट ऑफ रिअल नंबर जर कन्सिडर केला तर रिअल नंबर्सच्या सेटमध्ये नॅचरल नंबर पण येतात, होल नंबर्स पण येतात, इंटिजर्स पण येतात, देन रॅशनल्स पण येतात, इरॅशनल पण येतात. आणि काल आपण पाहिलं होतं कॉम्प्लेक्स नंबरचा सेट हा आपण कॅपिटल सी ने डिनोट करतो. द सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स इट इज डिनोटेड बाय कॅपिटल सी. आणि मग महत्वाचं आपण काल पाहिलं होतं एव्हरी रिअल नंबर इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. प्रत्येक रिअल नंबर, तुम्ही रिअल नंबर कॅपिटल आर या सेट मधला कुठलाही नंबर घ्या, इट इज ऑल्सो द कॉम्प्लेक्स नंबर. काल आपण हे उदाहरणार्थ पाहिलं होतं. सो लक्षात घ्या एव्हरी रिअल नंबर इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. सो आय कॅन से सेट ऑफ रिअल नंबर्स इट इज अ सबसेट ऑफ सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. उदाहरणार्थ पहा, फॉर एक्झाम्पल इफ आय टेक सपोज अ नंबर से 3. नाउ तुम्हाला माहिती आहे 3 हा रिअल नंबर आहे, बरोबर आहे. पण हा कॉम्प्लेक्स नंबर होईल का? तर पहा 3 हा नंबर जर मी असा लिहिला 3 प्लस 0i तर याची किंमत बदलत नाहीये. पण 3 प्लस 0i असं लिहिल्यामुळं तो a प्लस आय बी फॉर्म मध्ये आला आणि म्हणून तो कॉम्प्लेक्स नंबर झाला, लक्षात घ्या. सो 3 हा खरं तर रिअल नंबर आहे असा, आणि अशा प्रकारे आपण जर तो लिहिला तर तो कॉम्प्लेक्स नंबर पण होतोय. याचा अर्थ मी 3 च्या ठिकाणी कुठलाही रिअल नंबर घेऊ द्या, त्याच्यामध्ये मी प्लस 0i लिहिलं, इट बिकम्स अ कॉम्प्लेक्स नंबर. अँड देअरफॉर वी कॅन से दॅट सेट ऑफ रिअल नंबर्स इट इज अ सबसेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. बट द कॉन्व्हर्स ऑफ दिस रिझल्ट इट इज नॉट ट्रू. या रिझल्टचा कॉन्व्हर्स तुम्ही जर पाहिला, कॉन्व्हर्स काय येईल? एव्हरी रिअल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्व्हर्स येईल एव्हरी कॉम्प्लेक्स नंबर इज अ रिअल नंबर. पण हे ट्रू आहे का? तर हे ट्रू नाहीये. प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबर हा रिअल नंबर नाहीये, लक्षात घ्या. उदाहरणार्थ 5 मायनस 6i इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर, पण हा रिअल नंबर आहे का? तर हा रिअल नंबर नाही. याचं कारण याच्यामध्ये हा जो आय आहे इट इज अ इमॅजिनरी, इट इज रूट ऑफ मायनस 1. आणि म्हणून प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबर हा रिअल नंबर असू शकत नाही. सो नीट लक्षात घ्या
एव्हरी रिअल नंबर इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर बट कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. ठीक आहे ना. आता कॉम्प्लेक्स नंबर याचे आपल्याला काही कन्सेप्ट काय पाहिजेत पहा. कुठले कन्सेप्ट आहे तर पहा, झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी हा एक कॉम्प्लेक्स नंबर आपण घेतलाय. आता यातला जो ए आहे ना, या ए हे ए आणि बी हे दोन्ही पण रिअल नंबर्स आहेत लक्षात घ्या. यातला ए हा जो नंबर आहे याला आपण म्हणणार आहोत इट इज अ रिअल पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर झेड. ए हा कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट म्हणायचा आणि बी ला म्हणायचं इमॅजिनरी पार्ट. सो आपण हे लिहिणार कसं आहे पहा, तर रिअल पार्ट ऑफ झेड, रिअल पार्ट ऑफ झेड हे आपण सिम्बॉल मध्ये लिहिणार आर ई ब्रॅकेट मध्ये झेड. दॅट इज रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड आणि इथं तो कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट आहे ए. सो ए ला म्हणायचं रिअल पार्ट आणि बी ला म्हणायचं इमॅजिनरी पार्ट. सो इमॅजिनरी पार्ट, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इट इज इक्वल टू, पहा ते सिम्बॉल मध्ये शॉर्ट फॉर्म लिहायचा आहे आय एम. इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इट इज इक्वल टू बी. अगदी सोपं आहे. ए ला म्हणायचं रिअल पार्ट, बी ला म्हणायचं इमॅजिनरी पार्ट. फॉर एक्झाम्पल झेड इज इक्वल टू सपोज नंबर घेतला 7 - 2i. इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता या कॉम्प्लेक्स नंबर करता रिअल पार्ट किती, तर रिअल पार्ट इज 7. सो रिअल पार्ट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर z it is 7. And what is the imaginary part? Imaginary part of z it is yes -2. चिन्ह महत्वाचं आहे लक्षात घ्या. सो -2 हा इमॅजिनरी पार्ट आहे. लक्षात घ्या इथं -2i हा इमॅजिनरी पार्ट नाहीये, फक्त -2 हा इमॅजिनरी पार्ट आहे आणि 7 हा रिअल पार्ट आहे. येते लक्षात आहे. सो रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. आता लक्षात घ्या, जर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये इमॅजिनरी पार्ट 0 असेल, इफ फॉर द गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर इमॅजिनरी पार्ट जर 0 असेल तर अशा कॉम्प्लेक्स नंबरला म्हणायचं प्युअरली रिअल नंबर. पहा उदाहरणार्थ समजा मी 4 हा नंबर घेतला. 4 किंवा आपण असं म्हणू 4 + 0i घेतला म्हणजे खरं तर तो 4 असेल, बरोबर. आता या 4 + 0i कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट किती, तर इमॅजिनरी पार्ट 0च आहे. सो याचा अर्थ हा जो 4 + 0i लिहिलाय इट इज नथिंग बट इट इज 4. याची किंमतच 4 मिळणार आहे ना, आणि 4 हा आपल्याला माहिती आहे इट इज अ रिअल नंबर. त्यामुळे कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट जर 0 असेल तर अशा कॉम्प्लेक्स नंबरला म्हणायचं प्युअरली रिअल नंबर. याच्या उलट कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जर रिअल पार्ट 0 असेल, जर कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट 0 असेल, इफ रिअल पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर z इफ इट इज 0 then that complex number it is called purely imaginary number. जर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट हा 0 असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरला आपण म्हणणार आहोत इट इज प्युअरली इमॅजिनरी नंबर. उदाहरणार्थ समजा मी कॉम्प्लेक्स नंबर घेतला, सपोज z1 इज इक्वल टू से 7i. आता 7i मला लिहिता येईल 0 + 7i म्हणजे 7i's मिळणार ना, 0 ऍड करून काही मिळणार नाहीये. तर 0 + 7i. सो आता पहा हा जो कॉम्प्लेक्स नंबर मी लिहिलाय याचा रिअल पार्ट किती आहे, याचा रिअल पार्ट 0 आहे आणि इमॅजिनरी पार्ट 7 आहे, बरोबर. सो अशा कॉम्प्लेक्स नंबरला आपण म्हणणार आहोत इट इज प्युअरली इमॅजिनरी नंबर. अगदी सोपे कन्सेप्ट आहे. सो कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनिशन, कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट कशाला म्हणायचं, इमॅजिनरी पार्ट कशाला म्हणायचं, प्युअरली रिअल नंबर म्हणजे काय, प्युअरली इमॅजिनरी नंबर म्हणजे काय, ह्या सगळ्या डेफिनिशन्स पुस्तकात दिल्या आहेत. ते लिहून काढा. हे महत्वाचे कन्सेप्ट आहेत. अँड नाउ देन आता याच्या काही आपण या डेफिनेशन वरनं काही कन्सेप्ट अजून आपल्याला डिफाइन करायचे. पहा पुढचा कन्सेप्ट मला घ्यायचा आहे. इट इज टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 1 वरती आपला मॅथमॅटिक्स पार्ट 2 आहे. लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स नंबर्सच्या लेसनच्या पहिल्याच पेजवर आपल्याला डेफिनेशन तर दिलीच आहे, पण आपल्याला एक एक्झाम्पल टेबल मध्ये दिलंय. पहा, ह्या टेबल मध्ये काय दिलंय,
तर झेड, त्या झेडच्या कॉलममध्ये कॉम्प्लेक्स नंबर दिले, त्याच्यानंतर त्याचा ए प्लस आय बी हा फॉर्म दिलाय, रिअल पार्ट त्याचा किती आहे, इमॅजिनरी पार्ट किती आहे, हे उदाहरण तुम्ही समजून घ्या, अगदी सोपं आहे. पाहिजे तर एक दोन उदाहरण यातले मी सांगतो. पहा, 2 + 4i हा कॉम्प्लेक्स नंबर घेतला पहिला, तर 2 + 4i हा कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बी फॉर्म मध्ये, तो आहेच ए प्लस आय बी फॉर्म मध्ये, तो वेगळा लिहायची गरज नाहीये. रिअल पार्ट किती पाहायचा, तर याचा रिअल पार्ट 2 आहे आणि इमॅजिनरी पार्ट 4 आहे, बरोबर. त्याच्यानंतर 5i पहा, पुस्तक आहे का सगळ्यांकडे, नसेल तर पुस्तक घ्या, किंवा आता पहा 2 + एक दोन उदाहरण मी सांगतो. 2 + 4i पहा, असा नंबर तुम्हाला दिलाय झेड. आता हा नंबर ए प्लस आय बी फॉर्म मध्ये आहेच ना, त्याला काही बदल करायची गरज नाहीये. 2 + 4i ॲज इट इज. मग याचा रिअल पार्ट किती आहे, रिअल पार्ट ऑफ झेड आणि पुढे आहे इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. सो या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट किती आहे, तर रिअल पार्ट आहे 2 आणि इमॅजिनरी पार्ट आहे 4. अगदी सोपं आहे. आणखी एक उदाहरण घ्या, पहा पुढचा नंबर दिलाय 5i. आता 5i हा नंबर ए प्लस आय बी फॉर्म मध्ये नाहीये, लक्षात घ्या. मग इथं आपण हा 5i ए प्लस आय बी फॉर्म मध्ये कसा लिहिणार, अगदी सोपं आहे, 0 + 5i लिहा. ठीक आहे. याचा रिअल पार्ट किती, याचा पहा रिअल पार्ट आहे 0 आणि इमॅजिनरी पार्ट आहे 5. लक्षात ठेवा, इमॅजिनरी पार्ट 5i नाहीये. अनेक जण ही चूक करतात, तर इमॅजिनरी पार्ट फक्त 5 आहे, आय चा कोइफिशियंट, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखीन एक घेऊयात, पहा उदाहरण आपण. इट इज 5 + √−16. आता आहे का कॉम्प्लेक्स नंबर हा, आता यात तर कुठं आय दिसत नाहीये, पण नीट विचार करावा लागेल. स्क्वेअर रूट मध्ये -16, निगेटिव्ह संख्येला स्क्वेअर रूट रिअल नंबर मिळणारच नाही. याचं कारण आता आपल्याला कळलेलं आहे, कुठल्याही रिअल नंबरचा स्क्वेअर हा निगेटिव्ह कधीच येत नाही. ज्या अर्थी इथं स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह साइन आहे, याचा अर्थ इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात घ्या. कसं काय होईल पहा, तर स्क्वेअर रूट ऑफ -16 जो आहे, हा स्क्वेअर रूट ऑफ -16 आपल्याला लिहिता येईल स्क्वेअर रूट मध्ये 16 × -1, म्हणजे पुन्हा -16 मिळेल ना गुणाकार. सो इट इज इक्वल टू काय मिळेल, 16 चं स्क्वेअर रूट मिळेल 4 आणि -1 चं स्क्वेअर रूट हे आपण डिफाइन केलंय, -1 चं स्क्वेअर रूट आहे आय, बरोबर आहे. अर्थात दोन स्क्वेअर रूट पॉसिबल असतात, +i किंवा +4 किंवा -4. सो कुठलाही एक घ्या किंवा दोन्ही घ्यायला हरकत नाही पाहिजे आपण. सो मी इथं 5 + स्क्वेअर रूट ऑफ -16 लिहिलंय. सो आय विल राईट हियर 5 प्लस हा जो स्क्वेअर रूट ऑफ -16 आहे, इट इज स्क्वेअर रूट ऑफ -16 ची किंमत किती आली, 4 आहे. ठीक आहे. असं 5 - 4 आहे, ते पण घेता येईल. मग आता याचा रिअल पार्ट कुठला, याचा रिअल पार्ट आहे 5. पहा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बी फॉर्म मध्ये नव्हता, बरोबर ना, आय नव्हताच. पहा आपण तो इथं कॅल्क्युलेट करून मिळवलाय, लक्षात घ्या. सो 5 + 4i हा झाला ए प्लस आय बी फॉर्म. मग याचा रिअल पार्ट आहे 5 आणि इमॅजिनरी पार्ट आहे 4. पहा येते का लक्षात, अगदी सोपं आहे. सो असं आणखी एक्झाम्पल दिले, तो तुम्ही ते लिहा. ठीक आहे. देन आता पहा, कॉम्प्लेक्स नंबर वरनं काही रिझल्ट हे आपल्याला लगेच व्हेरीफाय होणार आहेत. पहा जसं उदाहरणार्थ पहा, एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये समजा उदाहरण 2 + 3i असा आपण जर कॉम्प्लेक्स नंबर घेतला, तर याचं उत्तर मात्र आपल्याला 5i असं नाही लिहायचंय. म्हणजे 2 + 3 5 केलं आणि मग इंटू आय लिहिलं, अशी याची बेरीज आपल्याला करायची नाहीये. इट इज नॉट द रिझल्ट. 2 + 3i इट इज नॉट इक्वल टू 5i. येते लक्षात. सो हे असं लिहिता येणार नाही, अशा प्रकारे आपण बेरीज करणार नाही. येते लक्षात हे. आता तुम्ही 0 या कॉम्प्लेक्स नंबरचा विचार करा. खरं तर 0 हा रिअल नंबरच आहे, पण 0 कॅन ऑल्सो बी अ कॉम्प्लेक्स नंबर, कारण आपल्याला माहिती आहे एव्हरी रिअल नंबर इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. सो आय कॅन राईट धिस 0 ॲज 0 + 0i. येते लक्षात. सो अशा प्रकारे आपण 0 कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करू शकतोय. सो येते लक्षात का आहे. अँड नाउ देन आता आपल्याला पुढे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स पाहायचे.
या सगळ्या बेसिक डेफिनेशन्स नंतर आता आपण कॉम्प्लेक्स नंबर्सचे कॅल्क्युलेशन्स करणार आहे. सो दॅट इज अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. पहा, सगळ्यात पहिल्यांदा मी डिफाइन करणार आहे इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. That is when we say that the two complex numbers are equal. दोन कॉम्प्लेक्स नंबर्स हे इक्वल कधी म्हणायचे? पहा, समजा दोन कॉम्प्लेक्स नंबर्स तुम्हाला दिले, Z1 is equal to suppose A plus IB and Z2 is equal to C plus ID. दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले. ठीक आहे, हा Z1 1 आपल्याला सफिक्स लिहायचा आहे, म्हणजे थोडा खाली लिहायचा आहे. सो Z1 and Z2 दे आर द कॉम्प्लेक्स नंबर्स. आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण इक्वल कधी म्हणणार? पहा, द टू कॉम्प्लेक्स नंबर Z1 and Z2 they are said to be equal only when both have equal real parts and equal imaginary parts. दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचे रिअल पार्ट इक्वल पाहिजे आणि इमॅजिनरी पार्ट पण इक्वल पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, जर आता तुम्ही Z1 या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट पाहिला तर रिअल पार्ट किती आहे? रिअल पार्ट इज A आणि Z2 या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट आहे C. हे इक्वल पाहिजे. आणि फक्त एवढंच नाही, याच्या बरोबरीने इमॅजिनरी पार्ट पण इक्वल पाहिजे. सो Z1 या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट आहे B आणि Z2 या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट आहे D. हे पण इक्वल पाहिजेत. म्हणजे लक्षात घ्या, जर दोन कॉम्प्लेक्स नंबर Z1 आणि Z2 तुम्हाला दिले आणि जर या नंबर्स मध्ये A इक्वल टू C असेल म्हणजे दोन्हींचे रिअल पार्ट इक्वल आहेत आणि B इक्वल टू D असेल म्हणजे दोघांचे इमॅजिनरी पार्ट्स पण इक्वल आहेत, असं असेल, then we say that these two complex numbers they are equal and we write it as Z1 equal to Z2. ठीक आहे, दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले, जर त्या दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचे रिअल पार्ट्स इक्वल आहेत अँड इमॅजिनरी पार्ट्स पण इक्वल आहेत, असं असेल तरच आपण ते दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल लिहिणार. लक्षात घ्या, फक्त रिअल पार्ट इक्वल आहेत एवढं नाही चालणार किंवा फक्त इमॅजिनरी पार्ट इक्वल आहेत एवढंही नाही, दोन्ही पाहिजे. लक्षात घ्या. याच्या उलट जर दोन कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला इक्वल दिले तर त्यांचे रिअल पार्ट्स इक्वल असणार आणि त्यांचे इमॅजिनरी पार्ट्स पण इक्वल असणार. सो लक्षात येतं इक्वॅलिटी म्हणजे लक्षात आपल्याला एवढंच ठेवायचं आहे, दोन कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल कधी म्हणायचे? जेव्हा त्या दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचे रिअल पार्ट सेम असतील आणि इमॅजिनरी पार्ट सुद्धा सेम असतील. ठीक आहे. अँड नाउ देन वी डिफाइन द कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. This soap आहे. Suppose if I take Z is equal to A plus IB. समजा Z equal to A plus IB हा कॉम्प्लेक्स नंबर दिलाय. ठीक आहे. आता आपल्याला याच्यामध्ये माहिती आहे A आणि B हे रिअल नंबर्स आहेत आणि या I ची किंमत स्क्वेअर रूट ऑफ -1 असते. यात आपण लक्षात ठेवायचं काय, प्रत्येक वेळेला लिहायची गरज नाहीये. ठीक आहे. सो Z equal to A plus IB is the given complex number. The conjugate of this complex number Z, it is denoted by Z bar. पहा, Z या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट आपल्याला लिहायचा आहे सिम्बॉल मध्ये. Z च्या डोक्यावर एक आडवी रेष आणि हे रीड करायचं Z बार and it is defined as it is equal to A minus IB. अगदी सोपं आहे. A plus IB होता कॉम्प्लेक्स नंबर. सो याच्या कॉन्जुगेट मध्ये काय बदल केला तर फक्त जो B आहे ना इथं प्लस आहे तो इथं फक्त मायनस B केला. म्हणजे याचा अर्थ लक्षात येतो का? पहा, तुम्हाला रिअल पार्ट मध्ये काहीच बदल नाही करायचा. कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट मिळवताना त्या दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या रिअल पार्टला काही बदल करायचा नाही, मात्र इमॅजिनरी पार्टचं चिन्ह बदलायचंय. पहा, इथं प्लस B होतं, इथं काय घेतलं मायनस B. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इफ आय टेक अ नंबर सपोज Z इज इक्वल टू 2 - 6R. सो याचा कॉन्जुगेट काय येईल तर याचा कॉन्जुगेट मी लिहिणार आहे Z बार इज इक्वल टू
एस कसा येईल रे? 2 मायनस 6 आय आहे. रिअल पार्ट मध्ये काही बदलच नाही करायचा आहे, पण इमॅजिनरी पार्टचं मात्र साइन चेंज करायचंय. सो इट बिकम्स अ प्लस 6 आय. ठीक आहे. आता याच्यावरनं एक प्रॉपर्टी लगेच फॉलो होईल. पहा झेड बार इक्वल टू ए मायनस आय बी. झेड हा नंबर ए प्लस आय बी होता, याचा कॉन्जुगेट आपण लिहिला झेड बार इक्वल टू ए मायनस आय बी डिफाईन झाला. आता झेड बार हा पण एक कॉम्प्लेक्स नंबरच आहे. सो झेड बारचा जर मी पुन्हा कॉन्जुगेट घेतला, पहा झेड बार हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, याचा कॉन्जुगेट, तर मला इक्वल टू काय मिळेल? सो इट इज इक्वल टू रिअल पार्ट मध्ये काहीच चेंज नाही करायचं आहे, बरोबर. फक्त इमॅजिनरी पार्ट जो इथं आहे मायनस बी, त्याचं फक्त चिन्ह बदला. सो इथं मिळेल ए प्लस आय बी, आणि ए प्लस आय बी म्हणजे आपला गिवन कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड. सो इट इज इक्वल टू झेड. सो याचा अर्थ रिझल्ट काय मिळाला? तर पहा झेड या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट घेतला आणि पुन्हा कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट घेतला. ठीक आहे. कॉन्जुगेट ऑफ कॉन्जुगेट, कॉन्जुगेटचा परत कॉन्जुगेट घेतला तर आपल्याला गिवन कॉम्प्लेक्स नंबर परत मिळेल. सो हा महत्वाचा रिझल्ट आहे. ठीक आहे. या एक्झाम्पल मध्ये व्हेरीफाय करून पाहता येईल. पहा झेड बार, झेड नंबर 2 मायनस 6 आहे. सो कॉन्जुगेट काय मिळाला? इट इज अ 2 प्लस 6 आय. सो याचा जर मी पुन्हा कॉन्जुगेट घेतला तर मला मिळेल, पहा झेड बार हा नंबर आहे, याचा कॉन्जुगेट घ्यायचा म्हणजे याच्यावर पुन्हा बार लिहायचा, थोडक्यात दोनदा बार आला. सो इट इज इक्वल टू मला मिळेल 2, आणि हा जो प्लस 6 आहे इट बिकम्स मायनस 6 आय. आणि 2 मायनस 6 आय म्हणजेच काय येतो? इट इज नथिंग बट झेड. येते लक्षात? सो झेड या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट आणि त्याचा पुन्हा कॉन्जुगेट, कॉन्जुगेट ऑफ कॉन्जुगेट इट इज नथिंग बट द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. येते लक्षात? अतिशय सोपी प्रॉपर्टी आहे. सो कॉन्जुगेट समजतंय? डेफिनेशन लिहून काढा. ठीक आहे. नाउ देन we define addition of two complex numbers. How to add the two complex numbers? पहा लक्ष द्या इकडे. Suppose Z1 is the given complex number, say A plus IB, and Z2 is equal to C plus ID. पहा दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले. ठीक आहे. आता या दोन कॉम्प्लेक्स नंबरची बेरीज कशी करायची? ठीक आहे. पहा मी बेरीज कशी डिफाइन करतोय, लक्ष द्या. Z1 प्लस Z2 इट इज इक्वल टू, पहा दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत, यांची आपण ऍडिशन डिफाइन करतोय. सो ऍडिशन कशी करायची? तर अगदी सोपं आहे. ऍड रिअल पार्ट इन रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट इनटू इमॅजिनरी पार्ट. म्हणजे रिअल पार्ट मध्ये रिअल पार्ट ऍड करायचा आणि इमॅजिनरी पार्ट मध्ये इमॅजिनरी पार्ट ऍड करायचा. म्हणजे पहा इथं काय मला मिळेल, तर रिअल पार्ट आहे पहिल्यामध्ये ए Z1 मध्ये आणि Z2 मध्ये सी, यांची बेरीज करा ए प्लस सी. ठीक आहे. प्लस इमॅजिनरी पार्ट आहे बी आणि हा डी, आणि हा दोघांचा जो आय आहे तो आपण कॉमन लिहू, आणि इमॅजिनरी पार्टची बेरीज बी प्लस डी. सो पहा दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले होते Z1 Z2, यांची ऍडिशन कशी करायची आहे? तर अगदी सोपं आहे. रिअल पार्टची बेरीज करा आणि इमॅजिनरी पार्टची बेरीज करा. फॉर एक्झाम्पल, इफ आय टेक सपोज हियर Z1 इज इक्वल टू से सपोज 2 plus 3i and Z2 is equal to suppose 6 minus 4i. ठीक आहे. दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले. आता मला जर यांची बेरीज करायला सांगितलं तर Z1 plus Z2 is equal to, पहा Z1 plus Z2 मला मिळेल हा 2 plus 3i, सॉरी ऍड रिअल पार्ट इन रिअल पार्ट. Z1 चा रिअल पार्ट आहे 2 आणि Z2 चा आहे 6, यांची बेरीज 2 plus 6 प्लस आय, पहा 3i आणि -4i. आता यांच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट आहे 3 आणि इथं आहे -4. सो आय आपण दोघांचा कॉमन लिहू आणि इमॅजिनरी पार्टची बेरीज, सो 3 आणि -4 ची बेरीज म्हणजेच 3 - 4. इथे का लक्षात? पहा 3 खरं तर आपल्याला बेरीज करायची. सो 3 प्लस इंटू -4 येईल ना, पण ते प्लस इंटू मायनस काय होईल? प्लस इंटू मायनस मायनस मिळणार. अगदी सोपं आहे. अँड नाउ देअरफॉर इट इज इक्वल टू, मला मिळेल हा 2 plus 6 म्हणजे 8 आणि हा 3 - 4
इट इज -1 इंटू दिस आय दॅट इज -i है ना. -1i म्हणजेच -i येईल. येत्या लक्षात. सो ही झाली ऍडिशन. आता सबट्रॅक्शन पण याच प्रकारे आहे. सबट्रॅक्शन मध्ये काय होणार, दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले, ठीक आहे. सबट्रॅक्शन मध्ये पहा, सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर मला दिले. आता मला हे सबट्रॅक्ट करायचे आहेत. सो आय विल राईट Z1 मायनस Z2. ठीक आहे. तर आता या बाजूला मला काय मिळेल पहा. तर जसं ऍडिशन मध्ये आपण पाहिलं, ऍड रिअल पार्ट इन रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इन इमॅजिनरी पार्ट, सेम इथं करायचंय. Z1 मधून Z2 वजा करायचा आहे, तर Z1 च्या रिअल पार्ट मधनं Z2 चा रिअल पार्ट वजा करायचा आहे. म्हणजे सबट्रॅक्ट रिअल पार्ट्स अँड सबट्रॅक्ट इमॅजिनरी पार्ट्स. जसं ऍड केले होते आपण रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट, ते फक्त सबट्रॅक्ट करायचे. सो म्हणजे काय येईल पहा, इथं येणार a मायनस सी आणि आय दोघांचा कॉमन आहे, आपण तो लिहिलाच आहे. आणि आता b प्लसच्या ठिकाणी काय येणार आहे, मायनस. किंवा पाहिजे असेल तर किमती लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, किमती लिहून करू आपण. पहा, Z1 ची किंमत आहे a प्लस आय बी मायनस Z2 ची किंमत आहे c प्लस आय डी. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू मला मिळेल, पहा, a प्लस आय बी आहे असंच, मायनस साईनने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. सो काय मिळेल, मायनस सी आणि मायनस इंटू आय डी दॅट इज मायनस इंटू प्लस इट इज मायनस आय डी. आणि आता काय मिळेल पहा, आता रिअल पार्ट आणि रिअल पार्ट पहा, हा a आणि मायनस सी हे रिअल पार्ट आहेत, बरोबर आहे, कारण यांच्यामध्ये आय नाहीये, लक्षात घ्या. सो a मायनस सी हे एका ब्रॅकेट मध्ये लिहू आणि प्लस आय बी मायनस आय डी. सो दोघांच्या मधला आय आपण कॉमन घेऊ, प्लस आय इंटू ब्रॅकेट बी मायनस डी. वरती मी जे सांगितलं होतं तसंच मिळालेलं आहे. आपण काय केलं, Z1 मायनस Z2 करायचंय, तर a मधून म्हणजे Z1 च्या रिअल पार्ट मधून Z2 चा रिअल पार्ट वजा झाला, a मायनस सी रिअल पार्टची वजाबाकी आणि b मायनस डी पुढे इमॅजिनरी पार्टची वजाबाकी. येते लक्षात. सो अगदी सोपं आहे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन पूर्ण केलं कॉम्प्लेक्स नंबरचं. आता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कसं करायचं हे आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. ठीक आहे. आज झालेल्या सगळ्या डेफिनेशन्स, ह्या डेफिनेशन्स लिहून काढा. बेसिक आहेत, टेक्स्टबुक मध्ये सगळ्या डेफिनेशन्स आहेत आणि किंवा व्हिडिओ मधून पण तुम्ही ते लिहू शकताय. टेक्स्टबुक सगळ्यांनी घ्या. ज्यांनी टेक्स्टबुक अजून घेतलं नाहीये त्यांनी टेक्स्टबुक घ्या. टेक्स्टबुक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे टेक्स्टबुक जर तुम्ही घेतले तर तुम्हाला त्यातनंही सगळं वाचता येईल आणि एक्झाम्पल्सही सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. त्यामुळे टेक्स्टबुक घ्या सगळ्यांनी.